नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्ड अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ह्या अगोदरच्या प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे नंबर्स पाहिले अँड नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न द रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर. रॅशनल अँड इरॅशनल नंबर तुम्हाला नावावरून डिफिकल्ट जरी वाटत असले तरी आय होप दॅट इट विल बी व्हेरी इझी. सो लेट अस स्टार्ट रॅशनल अँड इरॅशनल नंबर. तर रॅशनल नंबर हा रॅशनल नंबर जो आहे, रॅशनल नंबर पाहूया. रॅशनल नंबर्स पाहूया. रॅशनल नंबर मध्ये तुम्हाला इथे हे जे स्पेलिंग दिसते RATIO, हे कशाचं स्पेलिंग आहे? करेक्ट आहे. हे कशाचं स्पेलिंग आहे? रेशिओचं स्पेलिंग आहे. आता रेशिओ म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित असेल की रेशिओ म्हणजे काय, तर फॉर्म ऑफ फ्रॅक्शन आहे. ठीक आहे, रेशिओ म्हणजे काय? फ्रॅक्शन आहे. ह्यालाच आपण काय लिहू शकतो? ह्यालाच आपण लिहू शकतो 1:2. हे इथं एक्झाम्पल घेतलं. अशा प्रकारचे नंबर्स बरेच आहेत की जे आपण ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. म्हणजेच काय, रेशिओ असणारे नंबर्स म्हणजेच काय? रॅशनल नंबर. मग रेशिओ असणारे नंबर म्हणजेच काय? मग डेफिनेशन जर आपण पाहिली रॅशनल नंबरची, तर रॅशनल नंबरची डेफिनेशन काय आहे? रॅशनल नंबर इज द नंबर which can be represented in the form of fraction, or we can also say the rational number is the numbers which can represented in PQ form. ओके, म्हणजेच काय, जे नंबर्स आपण PQ फॉर्म मध्ये काय करू शकतो? रिप्रेझेंट करू शकतो. तर मग रॅशनल नंबर म्हणजे काय? तर रॅशनल नंबर हे काय असायला पाहिजे? PQ फॉर्म मध्ये असायला पाहिजे, किंवा ज्याला आपण P:Q अशा फॉर्म मध्ये यायला पाहिजे. तर आपण त्याला काय म्हणू? रॅशनल नंबर म्हणू. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय आहे? दुसरी गोष्ट आहे की हे जे रॅशनल नंबर आहे हे काय असतात? कसे असतात? हे रॅशनल नंबर जे आहे हे P अँड Q हे जे आहे हे कसे असतात? हे P अँड Q बोथ आर इंटेजर. बोथ आर इंटेजर्स. बोथ आर इंटेजर्स म्हणजे काय? आता तुम्ही म्हणा इंटेजर्स म्हणजे काय, तर इंटेजर्स आपण पाहिलेले आहे की ज्याच्यामध्ये नॅचरल नंबर, होल नंबर काय झालेले आहे? इन्क्लूड झालेले आहे. आणि नॅचरल नंबरचे सगळे अपोजिट नंबर काय होतात? इन्क्लूड होतात. त्याला आपण इंटेजर्स नंबर म्हणतो. हे इंटेजर्स नंबर मध्ये आपण डिटेल्स मध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे, म्हणजेच काय, म्हणजे जे नंबर लाईन वर जे नंबर्स दाखवले जातात ते सगळे नंबर्स काय आहे? इंटेजर्स आहेत. आणि त्याच्यापैकीच काय असायला पाहिजे? हे इथे P आणि Q ची व्हॅल्यू असायला पाहिजे. म्हणजेच काय, नंबर लाईन वर कोणकोणते नंबर येतात? जसं की 0 आहे, आफ्टर दॅट 1, 2, 3, 4, 5 सो ऑन. आणि इकडे मागे जर गेलो तर -1 आहे, -2 आहे, -3 आहे, आणि इकडे पण काय आहे? सो ऑन. इकडे पण इन्फिनाइट आहे, इकडे पण इन्फिनाइट आहे. म्हणजेच काय, हे जे P आणि Q ची जी व्हॅल्यू आहे ती काय असायला पाहिजे? P अँड Q हे इंटेजर्स असायला पाहिजे. म्हणजे काय, सपोज जर मी इथे P आणि Q ची व्हॅल्यू घेतली, P अपॉन Q इज इक्वल, ह्याच्यापैकी कुठलाही नंबर घेतला तर चालेल ना? ह्याच्यापैकी कुठलाही नंबर चालेल. मग आता -2 घेतला मी इथे आणि इथे 3 घेतला. सपोज तुम्ही म्हणाल मायनस का घेतला, तर मग इथे मी हा घेतला 2 आणि इथे -3 घेतला. ओके, म्हणजेच काय, म्हणजेच काय, किंवा मग हे दोन्ही नंबर काय घेतले? पॉझिटिव्ह घेतले. 2/3 हे जरी नंबर घेतला तरी हा काय आहे? इंटेजर आहे. -2 हा पण इंटेजर आहे, हा पण इंटेजर आहे, हा नंबर पण इंटेजर आहे, हा नंबर पण इंटेजर आहे, आणि हा 3 पण काय? इंटेजर्स आहे. आणि आपली कंडिशन काय? P आणि Q काय असायला पाहिजे? दोनही नंबर्स इंटेजर असायला पाहिजे. म्हणजेच हे जे तीनही फ्रॅक्शन्स आहेत हे तीनही काय आहे? रॅशनल नंबर आहे. पण त्याच्यानंतरची जी कंडिशन आहे तिसरी कंडिशन फार महत्वाची आहे रॅशनल नंबर मध्ये, जे Q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे Q ची व्हॅल्यू जी आहे ती काय नसायला पाहिजे? लक्षात आलं असेल तुमच्या, Q इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय? Q ची व्हॅल्यू ही नेहमी काय नसायला पाहिजे? 0 नसायला पाहिजे. आणि जर ती 0 झाली, सपोज इथे आपण लिहिलं P अपॉन Q आहे. आता हे तिन्ही रॅशनल नंबर आहे. आता मी जर इथे लिहिलं P ची व्हॅल्यू आहे 2, P ची व्हॅल्यू आहे 2, आणि इथे लिहिली Q ची व्हॅल्यू 0, म्हणजे हा P बरोबर किती आहे? 2 आहे, आणि Q बरोबर किती झाला? 0. मग आता Q बरोबर 0 झाला. आपल्याला काय सांगितलं इथे?
रॅशनल नंबर कोणाला म्हणतात की जे PQ फॉर्म मध्ये आहेत आणि आणि P आणि Q हे काय आहेत, इंटेजर्स आहेत. त्याच्यानंतर तिसरी जी महत्वाची कंडिशन आहे ती आहे Q इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे हा Q काय नसायला पाहिजे, 0 नसायला पाहिजे. पण इथं हा Q ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती काय आली, 0 आलेली आहे. म्हणजेच काय, हे काय नाही आहे, हा रॅशनल नंबर नाही आहे. 2/0 इज नॉट रॅशनल नंबर. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? काही प्रॉब्लेम? मग आता हे जर समजलं असेल, हे जे रॅशनल नंबर आहे हे रॅशनल नंबर कशाने डिनोट करतात, क्यू ने डिनोट करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे जर लिहिलं 1/3 आहे, 2/3 आहे, 4/5 आहे, त्याच्यानंतर -6 आहे, त्याच्यानंतर 2 आहे आणि सो ऑन. ठीक आहे. आता हे जे नंबर्स लिहिलेले आहे हे सगळे काय आहे, रॅशनल नंबर आहे ना. कारण आपण 3 गोष्टी महत्वाच्या शिकलो. काय शिकलो की ते PQ फॉर्म मध्ये असतात. दुसरी गोष्ट काय आहे, Q इज नॉट इक्वल टू 0. आणि तिसरी गोष्ट काय आहे, ते काय असायला पाहिजे, P आणि Q काय असायला पाहिजे, हे रॅशनल नंबर इंटेजर नंबर असायला पाहिजे, जो की आपण झेडने दाखवतो. ठीक आहे, त्या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. तर बघा मग आता 1/3 PQ फॉर्म मध्ये आहे, 2/3 PQ फॉर्म मध्ये आहे, हे 0 नाही आहे खाली. ओके, 4/5 काय आहे, PQ फॉर्म मध्ये आहे. मग आता तुम्ही म्हणाल इथे हा -6 आणि 2 इथे PQ फॉर्म मध्ये नाही आहे. जसं की आपल्याला माहित आहे की जे नंबर्स आहे, जे नॅचरल नंबर्स असतील किंवा जे इंटेजर्स नंबर आहे, त्या प्रत्येक इंटेजरचा डिवायझर काय असतो, 1 असतो. म्हणजे हा 2 हा जो नंबर आहे, हा 2 नंबर ह्याला काही डिनॉमिनेटर नाही, अर्थातच याचा डिवायझर काय असतो, 1 असतो. म्हणजे आपण नेहमी काय करतो, जिथे डिनॉमिनेटर नाही, सपोज हा 5 घेतला, याचाच अर्थ काय, ह्याच्या सोबत नेहमी काय असतो, 1 असतो. किंवा हा -6 इथं हा सिंगल जरी लिहिला असला तरी याचा अर्थ काय आहे, इथे डिनॉमिनेटर काय असतो, ऑलवेज 1 असतो. म्हणजेच याचं पण उत्तर किती आहे, -6 आहे. याचं पण उत्तर किती आहे, 5 आहे. याचं पण उत्तर किती आहे, 2 आहे. याचाच अर्थ काय, जे सिंगल नंबर आलेले आहे विदाउट एनी डिनॉमिनेटर, तर याचा अर्थ काय असतो, त्यांना काय असते, 1 हा डिनॉमिनेटर ऑलवेज असते. म्हणजेच काय, 1 हा सगळ्या नंबरचा डिवायझर आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघ आपण पाहिलेला आहे. ओके, इतकं समजलं? इतकं जर समजलं असेल तर मग आता हा -6 का आला, 2 का आला, ह्याला आपण काय म्हणतो, आपण याच्याही अगोदर शिकलो की ऑल नॅचरल नंबर्स अँड होल नंबर्स आर इन्क्लुडेड इन द इंटेजर्स नंबर and and all all natural number, whole number, integers number are included in the rational number. नाही समजलं सिक्वेन्स, बघा, हे नॅचरल नंबर आहेत. ठीक आहे, तर नॅचरल नंबर, सगळे नॅचरल नंबर हे कोणामध्ये आहेत, तर होल नंबर मध्ये आहे. ठीक आहे, हे जे नंबर्स आहे हे आलेले नॅचरल नंबर कोणामध्ये आहे, होल नंबर मध्ये. मग हे जे सगळे होल नंबर्स आहे हे कोणामध्ये आहे, हे इंटेजर्स नंबर मध्ये आहे. म्हणजे हाय नंबर झेड मध्ये आहे आणि हा पण नंबर कुठे आहे, झेड मध्ये आहे. आणि हा नंबर कुठे आहे, इथे आहे. ठीक आहे, जास्त गोंधळ होत आहे का, म्हणजे नॅचरल नंबर हे होल नंबर मध्ये आहेच, होल नंबर हे इंटेजर्स नंबर मध्ये आहे. आणि मग हे तीनही जे नंबर आहे, हे तीनही नंबर कुठे आहे, हे क्यू मध्ये आहे. म्हणजेच काय, रॅशनल नंबर मध्ये आहे. ठीक आहे, मग 2 हा नॅचरल नंबर आहे, होल नंबर पण आहे, इंटेजर नंबर पण आहे. आपण नंबर लाईन वर पाहिले. म्हणजेच काय, हे नंबर पण काय आहे, रॅशनल नंबर आहे. म्हणजे जे वरचे तीनही जे नंबर आलेले आहेत ते या क्यू मध्ये, म्हणजेच रॅशनल नंबर मध्ये काय झालेलं आहे, इन्क्लूड झालेलं आहे. म्हणजे सगळ्यात वरचा नंबर इथे ऍड झाला आणि हे दोन्ही नंबर इथे ऍड झाले. त्याच्यानंतर तीनही नंबर हे कुठे ऍड झाले, क्यू मध्ये ऍड झाले. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? म्हणजेच हे जर लक्षात आलं असेल तुमच्या, काय, तर हे काय आहेत, रॅशनल नंबर आहे. इट इज डिनोटेड और इट इज रिप्रेझेंटेड बाय द क्यू. ज्याचा अर्थ काय होतो, कॉशन या उद्देशाने तो घेतलेला आहे इटालियन वर्ड्स मधून.
ठीक आहे, म्हणून याला क्यू ने डिनोट करतात. इथपर्यंत लक्षात आलं. आणि रॅशनल नंबर समजलं असेल तर आपण त्याचे टू टाइप्स जे आहे महत्वाचे ते दोन टाइप्स पाहणार आहोत. टाइप्स ऑफ रॅशनल नंबर. टाइप्स ऑफ रॅशनल नंबर. तर मग रॅशनल नंबर मध्ये कोणकोणते टाइप आहेत? पहिला टाइप आहे टर्मिनेटिंग आणि दुसरा टाइप आहे नॉन टर्मिनेटिंग. दुसरा टाइप आहे नॉन टर्मिनेटिंग. ओके, तर हे झाले दोन टाइप्स कोणाचे? रॅशनल नंबरचे. पहिला टाइप आहे टर्मिनेटिंग, दुसरा आहे नॉन टर्मिनेटिंग. आता हे टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग काय आहे हे व्यवस्थितरित्या समजून घेतलं तर तुम्हाला रॅशनल नंबर तुम्ही कधीच विसरणार नाही. तर पहिल्यांदा बघूया आपण टर्मिनेटिंग म्हणजे काय. आता टर्मिनेटिंग म्हणजे काय पहिला प्रकार पाहूया आपण टर्मिनेटिंग, त्यानंतर नॉन टर्मिनेटिंग पाहूया. ठीक आहे. आता टर्मिनेटिंग म्हटलं तर त्याचं एक्झाम्पल जर घेतलं, सपोज इथे हा नंबर आहे, पहिलं उदाहरण पाहूया. 1/2 हा नंबर आहे आणि याला जर डिवाइड केलं आपण, याला इथं डिवाइड करू आपण 1/2. तर बघा इथे डिव्हिजन कसं करायचं असते आपल्याला माहित आहे. जो छोटा नंबर आहे, छोटा नंबर जो आहे त्याला ग्रेटर करण्यासाठी आपण इथं काय करतो? 0 घेतो आणि पॉइंट देतो किंवा 0 पॉइंट देतो. ओके, तर आता किती झाले? इथे 10 झाले. हा 0 का आला? याच्या अगोदर डिव्हिजन मध्ये तुम्ही शिकले असाल, चांगल्या प्रकारे माहित आहे. तर 2 5 10. ओके, किती आलं उत्तर याचं? म्हणजे ह्याचं उत्तर आलं 0.5. हे जे उत्तर आहे, आता इथे खाली 0 आलं म्हणजेच काय? टर्मिनेट झालं. टर्मिनेट होणे म्हणजे काय? संपणे. टर्मिनेट होणे म्हणजे काय? इथं ह्याचं उत्तर जे आहे पूर्णतः संपणे. म्हणजे 0.5 हे डेफिनेट उत्तर आहे याचं. 1/2 चं 0.5 हे काय आहे? लास्ट आन्सर आहे, डेफिनेट आन्सर आहे. ओके, समजलं इथपर्यंत? समजा जर आपण त्याच्यानंतर दुसरा नंबर घेतला, हा 1/4 घेतला, तर 1/4 ला आपण काय करूया? डिव्हिजन करूया. म्हणजेच 1/4 काय होईल? जसं आपण अगोदर डिव्हिजन केलं तसंच 0 पॉईंट घेतला, 4 2 8, किती उरले? 2. परत 0 घेतला, 4 5 20, किती आले? 0. म्हणजेच हे लास्ट आणि डेफिनेट आन्सर आहे. इकडे काही रिमेनिंग नंबर आहे का? नाही. म्हणजेच काय? म्हणजेच दुसरं एक्झाम्पल पाहिलं आपण 1/4, याचं डेफिनेट उत्तर किती आलं? 0.25. ओके, तर हे दोन्ही एक्झाम्पल पाहिले तर हे तुम्हाला कसे दिसतात? टर्मिनेट दिसतात. कसे दिसतात? टर्मिनेट झालेले दिसतात. त्यांची लास्ट आन्सर म्हणजेच रिमेनिंग नंबर इथे काही उरलेला नाही, म्हणजे बाकी काही उरलेलं नाही आहे. म्हणजेच काय? पूर्ण उत्तर आपल्याला मिळालं. 1/2 चं उत्तर आहे 0.5, 1/4 चं उत्तर आहे 0.25. म्हणजेच हे काय झाले? टर्मिनेट झाले. ओके, टर्मिनेटिंगचा अर्थ समजला. आता आपण पाहूया दुसऱ्यांदा जो दुसरा टाइप आहे तो टाइप पाहूया आपण नॉन टर्मिनेटिंग. आता जर नॉन टर्मिनेटिंग पाहिलं दुसरा टाइप, तर नॉन टर्मिनेटिंग म्हणजेच काय? जसं आता इथे नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग, सॉरी इथे नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग लिहूया. रिकरिंग, नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. आता नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग, सपोज जर आपण एक एक्झाम्पल घेतलं याचं नॉन टर्मिनेटिंग अँड ह्याचं, तर बघा आता इथे 1/3 आहे, तर आपण काय करू? 1/3 करू. ठीक आहे, तर ह्याचं जर आपण उत्तर काढलं तर काय येईल? इथे परत आपण डिव्हिजन नेहमीप्रमाणे 3 3 9, किती उरला इथे? 1. परत 0 घेतला, 3 3 9, परत 1 उरला, परत 0 घेतला, परत 3 3 9, परत 1 उरला, परत 0 घेतला. म्हणजे आपण कितीदा करत गेलो तरी आपलं उत्तर किती येणार आहे? 3 3 येणार आहे. म्हणजेच काय? हे जे टर्मिनेट झालंय का? नाही, ते टर्मिनेट होत नाही. तुम्ही कितीही पर्यंत करत राहिले तरी याचं उत्तर न संपणार आहे. नेहमी नेहमी उत्तर किती येईल आपलं? 3 इतकंच येईल. म्हणजेच काय? इथे 3 3 3 3 असं येईल. याचाच अर्थ काय? हे जसे याच्या अगोदरचे टर्मिनेट झालेत, थांबलेत, तसं इथे टर्मिनेट होत आहे का? तुम्ही आणखी कितीही डिव्हिजन केलं तरी उत्तर किती येईल? 3 येईल. ओके,
म्हणून ह्याला काय म्हणतात, नॉन टर्मिनेटिंग म्हणतात. काय म्हणतात, नॉन टर्मिनेटिंग. ओके, हे काय आहे, नॉन टर्मिनेटिंग आहे. कारण काय, कारण 0 पॉइंट नंतर हा 3 काय होईल, कंटिन्यू येत राहील. ठीक आहे, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, नॉन टर्मिनेटिंग. आणि हा 3 पुन्हा येत आहे, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हटलेलं आहे. रिकरिंगचा अर्थ काय, रिपीट. म्हणजेच काय, रिकरिंग म्हणजे काय, रिपीट. नेहमी नेहमी हा 3 जो आहे हा काय होत आहे, रिपीट होत आहे, म्हणून याला काय म्हणतात, रिपीटिंग म्हणतात. म्हणजेच काय, रिकरिंग. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, टर्मिनेट झाला नाही म्हणून नॉन टर्मिनेट, आणि पुन्हा पुन्हा तोच नंबर येत आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, नॉन टर्मिनेट अँड रिकरिंग म्हटलेलं आहे. ओके, दिस इज द एक्झाम्पल ऑफ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग रॅशनल नंबर. ठीक आहे, समजलं इतकं. चला, समजलं असेल त्याच्यानंतर तुम्ही आणखी काही एक्झाम्पल्स पाहू शकता की जे नंबर्स काय होतात, टर्मिनेट होतात, आणि जे नॉन टर्मिनेटिंग आहे परंतु काय आहे, रिकरिंग आहे, असे नंबर सुद्धा काय आहेत, रॅशनल नंबर्स आहेत. म्हणजे हे दोन्ही टाईप जे आहे, आपण पहिल्यांदा काय पाहिलं, पहिला टाईप आहे टर्मिनेटिंग, आणि दुसरा टाईप कुठला पाहिला आपण, दुसरं एक्झाम्पल कुठलं पाहिलं, नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंगचं एक्झाम्पल पाहिलं. मग ह्याच्यानंतर सपोज हे उत्तर जर अशा टाईप आलं असतं 0.272727 आणि इकडे पुढे पुढे काय येणार असेल, 2727च असेल, तर मग याचा अर्थ काय, इथे हे जे काय होत आहे, नॉन टर्मिनेट आहे ना, हे काय आहे, नॉन टर्मिनेट आहे. म्हणजेच काय, इथे कोणते नंबर रिपीट होत आहे, 2727 रिपीट होत आहे. म्हणजेच हे पण काय आहे, हे पेअरनं रिपीटेड होत आहे. अगोदर इथं काय झालं, सिंगल नंबर रिपीट झाला. मग ह्याला पण काय म्हणतो आपण, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग नंबर म्हणतो. सपोज इथे आणखी जर एखादं उत्तर पाहिलं आपण याचं आलेलं, आपण एक्झाम्पल घेतलं तर जास्त वेळ लागेल, तर इथे 0.375 आणि इकडे पुढे काय येणार आहे, 375 येणार आहे. म्हणजे जी ग्रुपने जी उत्तर आलेली आहे ही पण काय, नॉन टर्मिनेट आहे आणि रिकरिंग आहे. रिकरिंग काय आहे, तर परत परत हे 375 काय होता, येत आहे. त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग नंबर म्हणतो. नॉन टर्मिनेटिंग याच्यासाठी की ते आपलं उत्तर थांबलेलं नाहीये, पूर्ण निघालं नाहीये, आणि रिकरिंग याच्यासाठी की ते नंबर जे आहे काही पर्टिक्युलर नंबर्स काय होत आहे, रिपीट येत आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग नंबर म्हणतात. ओके, समजलं इथपर्यंत, काही प्रॉब्लेम. तर हे जर समजलं असेल तर पाहूया मग इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर इज द एक्झॅक्टली अपोजिट नंबर ऑफ रॅशनल नंबर. म्हणजे अगदी रॅशनल नंबरच्या अपोजिट नंबर जे आहे ते सगळे काय आहे, इरॅशनल नंबर आहे. आणि इरॅशनल नंबर दाखवताना हा कशाने दाखवला जातो, तर क्यू कॉम्प्लिमेंटनी दाखवला जातो. हा जो क्यू कॉम्प्लिमेंट आहे ह्याचा अर्थ काय, की जे नंबर्स क्यू मध्ये येत नाही, म्हणजेच रॅशनल नंबर मध्ये येत नाही, ते सगळे नंबर्स काय आहे, क्यू कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे जे रॅशनल नंबर्स मध्ये नाहीत ते काय आहेत, क्यू कॉम्प्लिमेंट मध्ये आहे. म्हणजे जे नंबर क्यू मध्ये नाहीत त्याला आपण क्यू कॉम्प्लिमेंट म्हणतो. आणि इरॅशनल नंबर हे कशाने डिनोट करतात, तर क्यू कॉम्प्लिमेंटने डिनोट करतात. जसं की आपण इथे √2 लिहिलं, √3 आहे, √5 आहे, √7 आहे. जसं इथे 0.41421 हा नंबर आहे, किंवा 0.7320 हे नंबर्स आहेत, किंवा इथे हे पाय आहे, किंवा 3.14 सो ऑन हे नंबर्स आहेत. तर हे जे सगळे नंबर्स आहेत हे तुम्हाला रॅशनल नंबर दिसतात का, तर अजिबात नाही, हे रॅशनल नंबर्स नाहीत. कारण रॅशनल नंबर आपण शिकलो कशाला म्हणतात, त्यामुळे हे तुमच्या थोडंफार तरी लक्षात आलं असेल की हे रॅशनल नंबर्स नाहीत. रॅशनल नंबर नाहीत म्हणजेच काय, जे रॅशनल नंबर नाहीत ते काय आहे, इरॅशनल नंबर्स आहेत. आता इथे इथे हा जो इनरूट आहे, या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं आपण की √2 ची जी व्हॅल्यू आहे, ती √2 ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, ती आहे 41421 सो ऑन. आता ही √2 ची काय व्हॅल्यू आहे, ओके, ही √2 ची व्हॅल्यू आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ह्या अगोदर आपण पाहिलं होतं √16 इज इक्वल 4. तर आता हे जसं √16 इज इक्वल 4 हा होल नंबर आलेला आहे,
किंवा हा जो नंबर आहे इन रूट मधला हा काय होल स्क्वेअर नंबर आहे. मग हा होल स्क्वेअर नंबर असेल तर ह्याचं उत्तर काय येईल? होल नंबर येईल. म्हणजेच काय, जर इन रूट मध्ये होल स्क्वेअर नंबर असतील तर तर याचा अर्थ हे काय आहे? रॅशनल नंबर आहे. पण टू जर पाहिलं आपण, टू इज नॉट होल स्क्वेअर नंबर. टू हा पूर्ण स्क्वेअर नंबर नाही. म्हणून ह्याचं जे रूट आहे हे काय येणार नाही, तर हा होल नंबर येणार नाही. म्हणजेच कसं आलं? डेसिमल फॉर्म मध्ये आलं. आणि डेसिमल फॉर्म मध्ये येऊन जसं आपण ह्याच्या अगोदर रॅशनल नंबर मध्ये पण डेसिमल नंबर्स पाहिले, परंतु तिथे काय झालं होतं? तिथे एक तर टर्मिनेट झालं होतं किंवा मग नॉन टर्मिनेटिंग नंबर आले होते. किंवा नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग नंबर आले होते. काय आले होते? रिकरिंग नंबर आले होते. नॉन टर्मिनेटिंग, रिकरिंग ह्या दोन गोष्टी होत्या कधी? रॅशनल नंबर मध्ये. पण इथे जर आपण हा नंबर जर पाहिला, हा कसा दिसतो? हा टर्मिनेटिंग आहे का? नाही आहे. म्हणजे ही पहिली गोष्ट पण याच्यामध्ये नाही. दुसरी गोष्ट पहा, हे रिकरिंग आहे का? तर नॉन टर्मिनेटिंग तर आहेच, पण रिकरिंग आहे का? रिकरिंग म्हणजे जसं आपण याच्या अगोदर रॅशनल नंबर मध्ये 3 हा रिकरिंग आला होता किंवा 27 हा रिकरिंग आला होता, तसं इथे 4141 अशा टाईपचे नंबर रिपीट झाले आहे का? तर नाही. इथे वेगवेगळे नंबर आले आहे. 4 आलेला आहे, 1 आलेला आहे, इथे पण 4 आहे, इथे पण 1 आहे. परंतु यांची जी सिक्वेन्स आहे ते सिक्वेन्स काय नाही, रिपीट झालेले नाही आहे, ते वेगवेगळे नंबर आलेले आहे. ठीक आहे. म्हणजे हे एका सिक्वेन्सने नाही. म्हणजेच काय, याचा अर्थ हे टर्मिनेटिंग पण नाही आणि रिकरिंग पण नाही. म्हणजेच काय, हे जे आन्सर आहे पुढे पुढे काय होत जातात? वाढत जातात. म्हणजे हे टर्मिनेटही होत नाही आणि याचे रिकरिंग येत नाही. ह्याला म्हटलेलं आहे इरॅशनल नंबर्स. ठीक आहे, समजलं एवढं? त्याच्यानंतर आता इथे हा तुम्हाला वेगळा दिसत असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसेल कदाचित. आता हे जे पाय आहे, पायची व्हॅल्यू किती आहे? तुम्ही म्हणाल पायची व्हॅल्यू तर 22/7 काय आहे? हा पीक्यू फॉर्म मध्ये आहे. म्हणजेच मग पाय हा काय असायला पाहिजे? रॅशनल नंबर असायला पाहिजे. परंतु पीक्यू फॉर्म मध्ये हे 22/7 किंवा हे जे नंबर तुम्हाला दिलेले आहे ऑर 3.14 सो तर इथे हा जो 22/7 आहे हा काय अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे. ही अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू लिहिलेली आहे. हे फिक्स व्हॅल्यू ऑफ द पाय नाही. म्हणजे या पायची ही फिक्स व्हॅल्यू नाही. ही 22/7 पीक्यू फॉर्म मध्ये कशी लिहिलेली आहे? अप्रॉक्सिमेटली लिहिलेली आहे. ही डेफिनेट व्हॅल्यू नाही. म्हणजेच काय, ही व्हॅल्यू इथे जर पाय इज इक्वल 22/7 हा रॅशनल आहे की इरॅशनल आहे असं म्हटलं तर डेफिनेटली इट इज नॉट रॅशनल नंबर. परंतु समजा जर असा एक नंबर आला आहे, फक्त नंबर आलेला आहे 22/7, तर हा रॅशनल नंबर आहे का? यस, डेफिनेटली हा रॅशनल नंबर आहे. 22/7 इज द रॅशनल नंबर. पण आपण जर पायची व्हॅल्यू 22/7 घेतली किंवा 22/7 घेतली तर ही काय नाहीये व्हॅल्यू, पायची व्हॅल्यू रॅशनल नंबर नाही. समजलं एवढं? जसं इथे 3.14 ही पण व्हॅल्यू काय नाही, रॅशनल नाही. म्हणजेच ही काय आहे? इरॅशनल आहे. समजलं इथपर्यंत? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.